अशोक खरातचा दुहेरी चेहरा आता समोर आलेला आहे। भारतात गुरु असलेला खरात विदेशात लक्झरी जीवन जगत असतानाचे फोटो समोर आलेत। खरातचा दक्षिण कोरियातील फोटो सोशल मीडियावरती आता व्हायरल होत आहेत। कुटुंबासोबत परदेशात मौज मजा करतानाचे फोटो व्हायरल झालेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे खरातने 1-2 नव्हे तर तब्बल 150 परदेश दौरे केल्याचं उघड झालंय। या दौऱ्यांसाठी वापरलेला पैसा कुठून आला याचा तपास आता केला जातोय। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, खरं तर अनेक बाबी आता समोर येताना आपल्याला बघायला मिळतात। तब्बल 150 परदेश दौरे केल्याचं समोर आलंय। अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांबरोबरचे संबंध आपण पाहिले होते। अनेक सरकारी अधिकाऱ्यांबरोबर असलेली त्याचे पार्टनरशिप जे आहे जमिनींमध्ये, फ्लॅटमध्ये आणि प्लॉटमध्ये ती देखील बघितलेली होती। आता त्यातच या अशोक खरात जो आहे भोंदूबाबा याचे वेगवेगळ्या देशांमधले फोटो जे आहेत ते व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशोक खरात काही लोकांबरोबर अर्थात काही ठिकाणी त्याची फॅमिली आहे तर काही ठिकाणी त्याचा मित्रपरिवार आपल्याला फोटोंमध्ये दिसतोय आणि जवळपास 150 हून अधिक देशांमध्ये त्याने विदेश दौरे केल्याचं देखील सूत्रांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे अशोक खरातकडे इतके देश फिरण्यासाठी पैसा नेमका कुठून आला होता आणि हे सगळे देश फिरत असताना त्याच्यासोबत नेमकं कोण कोण होतं या सगळ्याचा देखील आता तपास जो आहे तो या हा तपास करत असताना केला जातोय। अशोक खरात त्या देशांमध्ये कोणाला भेटण्यासाठी जात होता, कशासाठी जात होता याचा देखील तपास जो आहे तो आता या सगळ्या कारवाईच्या दरम्यान केला जाणार आहे। बरोबर आहे लक्ष्मण, तुम्ही सोबतच राहा। पुढच्या बातमी संदर्भात पण तुमच्याकडून माहिती हवी आहे। पुढची महत्त्वाची बातमी अशी आहे की पीडित महिलेची बदनामी करणाऱ्यांवरती सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे। आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती नाशिक सायबर पोलिसांकडून करडी नजर आहे। तर खरात प्रकरणानंतर अनेक फोटो सोशल मीडियावरती मॉर्फ आणि त्यांच्या एआयच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याचं पोलिसांकडून या संदर्भात आता कारवाई केली जाणार आहे। पीडित महिलांसह व्हायरल होणाऱ्या फोटोतील संबंधित महिलांची बदनामी करणाऱ्यांवरती गुन्हा नोंदवला जाणार अशी माहिती आहे। पीडित आणि तक्रारदारांची माहिती गोपनीय राहावी आणि सोशल मीडियावरील अफवांना चाप बसावा यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? या सगळ्या प्रकरणात 3 महिलांनी आतापर्यंत अशोक खरात विरोधामध्ये तक्रार दाखल केलेल्या आहे आणि या सगळ्या तक्रारीच्या अनुषंगानं या महिलांची ओळख पटू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी, विशेष काळजी घेतली जाते। मात्र असं असताना देखील या महिलांपैकी काही मॉर्फ केलेले फोटो, त्याचबरोबर काही फोटो व्हिडिओ जे आहे ते त्या ठिकाणी दाखवले जात आहे आणि या महिला या बाबासोबत त्यांचे संबंध आहे अशा प्रकारचे काही फोटो व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमांवर उघडपणे झळकत आहे आणि ते शेअर देखील एकमेकांकडून केले जाते आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पीडित महिला ज्या आहेत त्या तक्रार देण्यासाठी म्हणजे आणखी आतापर्यंत 3 महिलांनी तक्रार दिली आहे, पुढे देखील आणखी काही महिला तक्रार देण्यासाठी येऊ शकतात। मात्र जर अशा पद्धतीनं महिलांची बदनामी होणारे फोटो व्हिडिओ जर सोशल मीडियावर व्हायरल होणार असेल तर त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला अर्थात या चौकशीला ब्रेक लागू शकतो आणि म्हणून आता पोलीस प्रशासनाने या सगळ्या प्रकरणात गंभीर दखल घेतली आहे। सायबर पोलिसांकडून आता या सगळ्या प्रकरणांवरती लक्ष ठेवलं जाणार आहे। पीडित तक्रारी करणाऱ्या महिला यांची जर काही अशा स्वरूपाचे फोटो व्हायरल करणारे व्हिडिओ जर सोशल मीडियावर जर कोणी व्हायरल केले, त्याचे फोटो जर वेगवेगळ्या माध्यमांवरती मॉर्फ करून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती आता सायबर पोलिसांकडनं सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याची कारवाई जी आहे ती केली जाईल अशा प्रकारची माहिती नाशिक सायबर पोलिसांनी निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर निष्काळजीपणा कुठल्याही प्रकारचा होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडनं घेतली जाते। याचं कारण असंच आहे की या प्रकरणामध्ये महिला तक्रारदार आहे आणि त्यांची आयडेंटिटी जी आहे ती डिस्क्लोज होऊ नये, उघड होऊ नये यासाठीचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांचा आहे। मात्र सोशल मीडियावरती सर्रासपणे फोटो एआयच्या माध्यमातून वापरले जात आहे आणि आता कारवाई जी आहे ती पोलिसांकडनं केली जाते। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।